आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या महापालिका नंतर आता जिल्हा परिषदेचा निकाल लागला। महायुतीची सत्ता येणारे स्पष्ट झालेलं असताना एक ऑडिओ क्लिप सध्या जिल्ह्यात जोरात व्हायरल होत आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे। नेमकी ती क्लिप काय आहे ऐका आणि त्यानंतर आपण बोलूया। अनिल साहेब नमस्ते। नमस्ते साहेब, नमस्कार नमस्कार। महाडिक बोलतोय, महाडिक। नमस्कार साहेब। बीडचा राजू तुम्हाला माहित आहे? होय होय, आता उभा राहिलेला आहे। बरोबर आहे, विश्वास पाटलाच्या उलटा उभा राहिलाय। बरोबर आहे साहेब। तर त्याला मदत करावी लागते। चालेल की साहेब। ही मदत बीडच्या महादेवाला मदत मिळाल्यासारखी मदत होणार नाही पण एक चांगल्या माणसाला तुम्ही मदत करता साहेब, तुम्ही सांगितलं समाधान, हे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळेल। तुम्हाला असं समाधान दुसऱ्या माणसाला मिळून काय होणार नाही। तुमचा शब्द साहेब मी आम्ही पाडू देत नाही, माझं मी करून घेतो। थँक्यू, ठीक आहे, ओके खबर आहे। ओके, थँक्यू। काही मला काम सांगायचं कुठलंही करतो साहेब। डायरेक्ट इथं मी कारखान्यावर यायचं आणि काम सांगायचं। आता आपण ऐकला आहात ती क्लिप। माजी आमदार महादेवराव महाडिक हे सांगतायत की विश्वास नारायण पाटील यांच्या सुपुत्राला मदत करू नका, त्याऐवजी राजू सूर्यवंशीला मदत करा। फोन करून जोडण्या लावण्यात महादेवराव महाडिक यांनी का सुरुवात केली, त्यांचा नेमका राग काय? निश्चितपणे आहे राग। 25 वर्षे गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती आणि त्या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम जसं आमदार सतेज पाटील यांनी केलं तसं त्याची खरी सुरुवात केली विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे या दोन माजी अध्यक्षांनी। विश्वास नारायण पाटील हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते, पण काही बिनसलं आणि त्यांनी महाडिक यांना रामराम करत सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश केला। डोंगळे आणि विश्वास नारायण पाटील ही दोन ज्येष्ठ संचालक बाहेर पडल्यामुळं महाडिक गटाला पहिला सुरुंग इथेच लागला। त्यानंतर मग सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे हे सगळे एक झाले आणि महाडिकांना आव्हान दिलं। तो राग निश्चितपणे माजी आमदार महादेवराव महाडिक यांना असणार आहे आणि तोच राग त्यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीत काढला। जोडण्या लावल्या। विश्वास नारायण पाटील यांचे सुपुत्र सचिन पाटील हे पाडळी मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते आणि तिथे त्यांचा पराभव झाला। राजू सूर्यवंशी विजयी झाले। या विजयाला अनेक गोष्टी निश्चितपणे कारणीभूत आहेतच। केवळ महादेवराव महाडिक हे एकच नाहीत तर अनेक गोष्टी कारणीभूत। TN पाटील यांच्या संदर्भातली सहानुभूती, त्यांचा गट, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत। राजू सूर्यवंशी यांचा कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख, त्यांची धडपड, त्यांच्याकडे असलेली नम्रता, अशा अनेक गोष्टी आहेत। पण या ऑडिओ क्लिपने मात्र जुना राग नव्यानं कसा काढला जातो याचं उत्तम उदाहरणच मिळालेलं आहे। राजकारणात अशा गोष्टी निश्चितपणे होत असतात आणि त्या होत राहणार। त्यामुळं जुने उठते, जुना राग कोण कसं काढतंय हे प्रत्येक निवडणुकीत निश्चितपणे पाहायला मिळते। त्यामुळं आणखीन एकदा ऐका तो गाजत असलेला ऑडिओ क्लिप। अनिल साहेब नमस्ते। नमस्ते साहेब, नमस्कार नमस्कार। महाडिक बोलतोय, महाडिक। नमस्कार साहेब। बीडचा राजू तुम्हाला माहित आहे? होय होय, आता उभा राहिलेला आहे। बरोबर आहे, विश्वास पाटलाच्या उलटा उभा राहिलाय। बरोबर आहे साहेब। तर त्याला मदत करावी लागते। चालेल की साहेब। ही मदत बीडच्या महादेवाला मदत मिळाल्यासारखी मदत होणार
नाही पण ते एक आज चांगल्या माणसाला तुम्ही मदत करता कर्नल साहेब तुम्ही हे सांगितलं तुम्हाला समाधान, हे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळेल. तुम्हाला असं समाधान दुसऱ्या माणसाला मिळून काय होणार नाही. तुमचा शब्द साहेब मी आम्ही पाडू देत नाही माझं मी करून घेतो साहेब. हा थँक्यू. ठीक आहे, ओके खबर ओके आहे. ओके थँक्यू. काही मला काम सांगायचं कुठलंही करतो साहेब डायरेक्ट इथं मी कारखान्यावर यायचं आणि काम सांगायचं. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.